करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण मग काही लोही बाधा काम दुर्जनासे कृता हरी महायोग पीठे तटे भीमरथ्या वर्म पुंडलिकाय दातुं महेंद्रये समागते तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची गेलिया स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तिची वंदू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारून आता मज इथे साह्य करावी देवा तुझी घे सेवा सकळ गोवा उगवुनी मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या हरी शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता आय भक्ती त्यांची वाटा मज दावावया सुभटा आये हनुमंता Come on.
करावे कीर्तन करावे कीर्तन मुखी गावी हरीचे गुण मग काही नुली बाधा प्रस्तुत आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणातील अतिशय सोपा आणि सर्वांच्या परिचयाचा नामपर प्रकरणातील चिंतनाकरता निवडलेला अभंग विठाला हा जो अभंग आहे ना हा अभंग जगद्गुरु तुकोबार यांचा आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला सर्वांना भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायला लावता। अभंगाला सुरुवात करण्याच्या अगोदर थोडासा अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आदिशक्तीचा अवतार असलेल्या शेवंतामाय आणि त्या शेवंतामाईचा हा उत्सव अखंड हरिनाम सप्ताह विना आणि टाळ पारायण सुंदर असा त्या मातेचा उदो चाललेला आहे आणि त्या मातेच्या दरबारामध्ये म्हणजेच भगवान बजरंगबलीच्या दरबारामध्ये त्या मातेच्या निमित्ताने आणि भगवंताच्या दरबारामध्ये म्हणजे मारुतीच्या दरबारामध्ये सेवा आहे। सेवेचं माध्यम सर्व गावकरी मंडळीच्या वतीने माझ्या वाट्याला आलेली पहिल्या दिवसाची अल्पसेवा अल्पशी सेवा आहे। बरोबर 8:30 ते 10:30 या वेळेमध्ये आपण थांबूया आणि व्यवस्थित प्रकारे भगवंताचं चिंतन करूया। विडाला सज्जनो शेवंतामाईच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे गाव म्हणजे टाकळी हे गाव। या टाकळी या गावामध्ये ती आदिवया शक्ती प्रगट झाली आली आणि ती यायची कुठून
निवगा बाजार, बरोबर ना? निवगा बाजारून तुमच्या गावला याची ती भेट देण्यासाठी संतांचं कार्य ते आहे. शेवंत माळ म्हणजे आदिशक्तीचा अवतार आहे. संत असं म्हणतात, बहता पाण्यावर चलता साधू. पाणी वाहत असावं, साधू फिरता असावा. आता माझं कीर्तन झाल्यावर मी 8 दिवस इथंच पुरून घेऊ नये, घरी जावं. म्हणजे कीर्तन झाल्यानंतर महाराजानं हे गाव सोडा, म्हणजे माझं बरं का. साधूचं कर्तव्य आहे ते अज्ञानी समाजाला ज्ञानी करण्याकरता, भोळ्या भागड्या समाजाला देवाचं भजन करण्याकरता एकमेव अवतार होतो तो म्हणजे साधूचा. हे जगाच्या कल्याणा जगाच्या विभूती, जगाच्या कल्याणा एकमेव शेवंता मातेचा अवतार म्हणजे संत अवतार, आदिमाया शक्तीचा अंश. ती माळ या गावामध्ये यायची जुना काळ, आणि जुन्या काळामध्ये देवीच्या रोगासारखे रोग व्हायचे, उलटी संडासचे रोग व्हायचे आणि लोक मरायचे. लोक म्हणायचे देवीचा कोप झाला. सज्जनो, गावचं रक्षण करण्याकरता, देशाचं रक्षण करण्याकरता आदिमाया शक्ती माय भवानी ती शेवंतामाईच्या रूपात आली. शेवंतामाईच्या रूपात येऊन त्या माईनं गावावर कृपेची छाया धरली. तुमच्या गावात एकही घर खापरेलाच नाही, सर्व शिलाप आहे. ही शेवंताबाईची कृपा आहे. त्या माईनं आशीर्वाद दिला या गावाला. सज्जनो, कोट्यावधी रुपयात आपण वाढ वडिलाचं धन संपत्ती खातोय, पण त्याच्या नावानं पित्र घालू का नाही हे माहित नाही. पण अशा आदिमाया शक्तीचा सोहळा तुम्ही आम्ही करता त्याला संतत्व असं म्हणतात. विठ्ठल संतत्वाला प्राप्त झालेल्या शेवंतामाई हरी जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. परोपकारा करता जन्माला आलेल्या एकमेव साधू स्त्री म्हणजे शेवंतामाई. अवतार तुम्हा
म्हणजे जगताचा उद्धार. सज्जनो, संत लोक म्हणतील संत आणि भगवंत एक. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. तुम्ही म्हणाल हित आदिमाया शक्तीचा अवतार घेऊन आली विषयवंता माय. देव आणि देवी एक. देव वेगळा आणि देवी वेगळी नाही. देवो देवी एकची पाही, अनुभव तुझा नाही. देव आणि देवी एकत्र पाहणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. जेवढी किंमत देवाला आहे तेवढीच किंमत त्या आदिमाया शक्तीला आहे. कुलती है कुलदेवी, कुलती है कशी आहे ती आदिमाया शक्ती? कुळीची ही कुलदेवी केली ठावी संतांनी. कुळीची कुलदेवी म्हणजे कोणती देवी आहे? कुळीची कुलदेवी म्हणजेच परमात्मा. विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल ही तानी गोत. जसं परमात्मा देव रूपाने नटला आणि देवी रूपाने देव नटला. हीच देवी, हीच आदिमाया शक्ती, पंढरपूरचा परमात्मा. आणि अशा त्या भगवान पंढरीनाथाचा जो काही सोहळा आहे तो पंढरपुरामध्ये साजरा होतो. कधी? हरी आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो.
भादरली आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी वो अंबा उभी विठ्ठल जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी वो उधो बोला उधो बोला उधो बोला उधो बोला उधो बोला अंबाबाई माऊलीचा हो. अशा न्यायाच्या चिंतनानं प्रगट झालेला एकमेव अंश म्हणजे आदिमाय शक्तीचा अवतार म्हणजे शेवंतामाय विठ्ठल. अशा त्या आदिमाया शक्तीचा हा उत्सव गेल्या अनेक वर्षापासून जवळपास किती वर्ष झाले या उत्सवाला? 5वं वर्ष. 5वं वर्ष मूर्ती प्राण प्रतिष्ठा कलशारोहण आणि अखंड नामचिंतन. माया हो, तुम्ही एवढ्या भाग्यवान आहेत. तुमच्यासारख्या भाग्यवान तुम्हीच. आम्ही फुटक्या कपाळाचे. का का फुटक्या कपाळाचे? कॅमेरा लावू नका बाबा, कोणी मारील मला. युट्यूब नाही ना चॅनल. अक्षाल चॅनलला लोक मला आवडतील. लाईव्ह केलंय का? त्याची बंदच करून टाका. लाईव्ह आहे का? लाईव्ह केलं काय? नको राहू दे, बंदच करून टाका.